नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ। आता चालू आहे अधिक महिना। अधिक महिन्यामध्ये ना खूप साऱ्या देवांच्या पूजा केल्या जातात, त्याचे पुण्य आपल्याला ना कित्येक पट मिळतं असं म्हणलं जातं। आता तसा हा महिना आहे ना विष्णू देवांसाठी समर्पित महिना मानला जातो आणि हा दिवस आहे पौर्णिमेचा। पौर्णिमे सत्यनारायण पूजा केली जाते आणि सत्यनारायण पूजा अधिक मासामध्ये करणं खूप पुण्यकारक मानलं जातं। आता आहे ना मी कंटिन्यू आहे ना दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणार आहे। तर सत्यनारायण पूजेसाठी लागणारे आंब्याचे पाने, जर आंब्याचे नसतील ना तर विड्याची पानं वापरले तरी चालतात, पण आमच्याकडं आहेत शेजारी म्हणून मग मी आंब्याची पानंही घेऊन आलते। कारण विड्याची पानं आहे ना खूप माझ्याकडे छोटी होती आणि मग मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणं म्हटलं जाऊ द्या, आहेत तेच वापरू आपण। तर आज संध्याकाळचा चहा घेतला पाहिजे। आपण पूजेमध्ये जी भांडे वापरतो ना ते तांबे पितळेचे असतात आणि ते भांडे घासून घेतल्याशिवाय ते पूजेमध्ये चांगले वाटत नाहीत। त्यामुळे अगोदर आहे ना सगळे आरत्या ते मी घासून घेतली। त्यानंतर आहे ना सत्यनारायण पूजेमध्ये महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य। आता नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी ते करणार, तर मी ती दुसऱ्या दिवशी करणार होते, त्यामुळे मी काय केलं, शिरा बनवला। आता हा शिरा प्रसादासाठी बनवायचा होता, त्यामुळे त्याची क्वांटिटी करतानाही मी सव्वा वाटी, तसं मोठ्या क्वांटिटीत करताना आपण सव्वा किलो असं करतो, पण आहे ना आता छोट्या क्वांटिटीत करायचं म्हणलं की 1 वाटी घ्यायची आणि ती सव्वा वाटी म्हणजे सगळं दूध सव्वा वाटी, तूप सव्वा वाटी, साखर सव्वा वाटी आणि रवा सव्वा वाटी असं। आणि तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल ना तर ते काय अंदाजाने टाकलं तरी चालतात। तर असा मस्तपैकी मी शिरा बनवून घेतला होता। आता जास्त क्वांटिटीत नव्हता बनवला, थोडाच बनवला होता, कारण तो वाया नाही गेला पाहिजे आणि तो शिरा आपल्याला घरीच खायचा असतो, त्यामुळं थोड्याच क्वांटिटीत बनवला होता मी। आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं, कारण आहे ना नैवेद्य तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही, कारण विष्णुदेवांच्या पूजेमध्ये तुळशीला खूप महत्त्व असतं। आणि त्यानंतर मग मी थोडीफार मांडणी करून घेतली आणि आहे ना सत्यनारायणाचा फोटो महत्त्वाचाच असतो, पण छोटाच होता माझ्याकडे, तोच मांडला। बाळकृष्णाला आपल्याला या दिवशी अभिषेक करायचा असतो, त्यामुळं मी आहे ना दह्याने दुधाने अगोदर सकाळीच मी स्वच्छ केले होते, तरी पण आहे ना संध्याकाळी मी त्यांचा दुधाने अभिषेक करून घेतला आणि छान चंदन पावडर त्याने हे अभिषेक करून घेतला। त्यासाठी आहे ना हा मी तांबे आणला होता आणि खूप छान आहे आणि जड आहे, अशी डिझाईन पण आहे आणि मोठा पण आहे। म्हटलं आपल्याला पूजेमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी लागतात, त्यातले मग अशा एक वेगवेगळ्या गोष्टी असल्या की छान वाटतं। आणि अधिक मासामध्ये काय खरेदी करावं, काहीतरी खरेदी करावं असं म्हणलं जातं तांबं पितळेचं, त्यामुळं मग काहीतरी खरेदी करायचं म्हटलं चला देवांसाठी आपण काही, मला आहे ना खूप साऱ्या देवांसाठी वस्तू घ्यावं असं वाटतं, त्यामुळं मग त्यातीलच आता ही एक गोष्ट घेतली आणि खूप छान आहे, मला खूप आवडला त्यामुळं घेतला। तर हा तांब्या आता पूजेसाठी वापरणार आहे। म्हटलं चला आता पहिले आपण सत्यनारायण पूजेपासून सुरुवात करूया। अधिक मास हा खूप पुण्यकारक महिना मानला जातो। या महिन्यामध्ये जेवढे आपल्याला विष्णुदेवांच्या सेवा जमतात तेवढ्या आपण कराव्या असं वाटतं, पण आहे ना कधी कधी काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत, पण हा सत्यनारायण पूजा करणं सोपीही आहे आणि आपल्याला शक्य आहे। तशी ही पूजा आपण स्वतःही करू शकतो किंवा एखादे ब्राह्मण काका मिळत असतील तर ते बोलून आपण ही पूजा छान पद्धतीने करू शकतो। आणि या दिवशी आहे ना जेवढं आपण अन्नदान केलं तेही चांगलं असतं। नसेल जमत तर आपण फक्त आपल्या घरचे ही पूजा ही करू शकतो, पण ही पूजा जरूर या महिन्यामध्ये आवर्जून करावी, जरूर म्हणजे आवर्जून करावी। सत्यनारायण पूजा खूप पुण्यदायक आणि फलदायी मानली जाते, त्यामुळे सत्यनारायण पूजा केली जाते। सत्यनारायण पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते, तसंच नकारात्मकता दूर होते। विष्णुदेवांची कृपा आपल्यावर सदैव राहते, घरामध्ये समाधान, एकोपा, आनंद टिकतो आणि आपल्या मनाला शांत वाटतं, तसंच पॉझिटिव्हही वाटतं। त्यामुळे सत्यनारायण पूजा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आवर्जून केली पाहिजे। आता मी तर करणार आहे, तुम्हीही नक्की करा। तर आता सत्यनारायण पूजेची आहे ना सोपी मांडणी मी तुम्हाला सांगते मी कशी केली आहे। तर आता इथं आहे ना तांदूळ घेतले, तुम्ही त्याच्या जागेवर गहूही घेऊ शकता। त्याच्यावर तांब्या आपल्याला पाण्याने भरून ठेवायचे आहे, त्याच्यात हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, सुपारी टाकायचे आहे आणि असेल तर दुर्वाही टाकायचे। त्याच्यावर विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवायची आहे, त्याच्यावर एक तामण ठेवायचे आहे, त्याच्यावर बाळकृष्ण ठेवायचे आहेत आणि त्यांची पूजाही आपल्याला करून घ्यायची आहे। आणि समोर आहे ना या कलशाच्या समोर आपल्याला आहे ना
सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. आणि जर सत्यनारायणची पूजा करत असाल ना, सत्यनारायणचा फोटो तर आवर्जून पाहिजेच आणि तो ठेवायचा आणि त्याचीही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आता ह्या 3 सुपाऱ्या मांडल्या आहेत. आता ह्या 3 सुपाऱ्या कशाच्या आहेत, तर पहिली सुपारी गणपतीची, दुसरी सुपारी कुलदेवताची आणि तिसरी सुपारी वरुण देवताची. आता या सुपाऱ्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे, नैवेद्यही ठेवायचा आहे आणि छान पूजा करून घ्यायची आहे. ही पूजा खूप सिंपल आहे, पटकन होती, पण आहे ना आपल्याला याच्या अध्यायही वाचायचे असतात. तर इथं आहे ना मी सुपाऱ्यांचीही पूजा करून घेते आणि त्यांना दीप धूप ही ओवाळून आपल्याला घ्यायचं आहे. आणि नैवेद्य म्हणून या सुपाऱ्यांना साखर ठेवायची आहे आणि आपण जो नैवेद्य बनवला आहे तोही आपल्याला नंतर ठेवायचा असतो. पूजा करताना ना मन आपलं शांत ठेवायचं आणि नामस्मरण तर करायचं. ओम नमो भगवते आपल्याला असा जप करायचा आहे. आणि या दिवशी आहे ना कुंकुमार्चन हे करतात पौर्णिमे दिवशी. पण आहे ना हा पौर्णिमे 2 दिवस आली होती, त्यामुळं पहिल्या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची होती. कारण सत्यनारायण पूजा शक्यतो प्रदोष काळामध्ये करावी असं म्हणलं जातं. त्यामुळं मी आवर्जून प्रदोष काळामध्येच यावेळेसची सत्यनारायण पूजा केली. तर इथं दीप धूप ओवाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा रीतीने पूजा माझी छान अशी मांडणी करून मांडणी तर करून झाली. आणि या दिवशी आपल्याला अध्याय वाचवायचे असतात. आता 5 अध्याय असतात आणि त्यामध्ये सत्यनारायण पूजा का करावी आणि हे नारदाने विष्णुदेवांना विचारलं की ही सत्यनारायण पूजा कोणी केली आणि का करावी ही पूजा, त्यासाठी हे अध्याय दिले आहेत. आता हे अध्याय संस्कृतमध्येही दिले आहेत आणि मराठीतही दिले आहेत. आता आपल्याला जसं जमेल ना तसं आपण वाचले तर चालतात. तर आता अशी छानशी सत्यनारायण पूजा करून झाली. रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं म्हणून आहे ना मी गवारीची शेंग बनवली आणि नैवेद्य सत्यनारायणला म्हणलं तर मी आहे ना तोच नॉर्मल चपाती भाजीचाच दाखवला. कारण मला दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता, ज्या दिवशी पौर्णिमा होती. तर असं यावेळेस आलं होतं, त्यामुळं मग मी तसं केलं. तर आता मी आहे ना सिंपल पद्धतीने आहे ना न पाणी टाकता गवारीची शेंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. तेलामध्ये आपल्याला जिरी मोहरी टाकायची आहे आणि मोहरी शक्यतो आहे ना तडतडल्याशिवाय आपल्याला जिरी टाकायची नाही, त्यामुळं ते कडवट लागत नाही. आणि त्याच्यामध्ये खूप सारा ठेचलेला आपल्याला लसूण टाकायचा आहे आणि गवारीची शेंग. आता गवारीची शेंग कोण कोण चिरून घेतं तर कोण कोण तोडतं, पण आहे ना जेवढे छोटे छोटे बारीक हे केलं ना तर ते खूप चवीला चांगली लागते, कारण त्याला खूप मसालाही लागतो. आणि त्याच्यात मीठ टाकून आपल्याला आहे ना हे अगोदर तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून अर्ध्यापर्यंत ही शिजली पाहिजे, अर्ध्याच्यापेक्षा जास्त शिजली पाहिजे तेलामध्येच परतल्यामुळं. आणि गवारीची शेंग आहे ना पाणी टाकल्यानंतर एवढी चव देत नाही, जेवढं बिना पाणी टाकता आपण जेवढं वाफेवर शिजवू ना तेवढी इतकी छान लागते. आणि जे गवार खात नसेल ना तर अशा पद्धतीने बनवली ना तर खूप आवडीनं खातात. तर असं त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले हळद तिखट मीठ तर ऑलरेडी टाकलंच होतं, त्याच्यात जिरी पावडर आणि आवर्जून गरम मसाला थोडासा टाकायचा आहे, त्याला हलवून घ्यायचं आहे. आणि आता हे मसाले टाकले तर करपणार नाहीत त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण आपण झाकण ठेवलं ना त्याचं पाणीही त्याच्यामध्ये थोडंसं जातंच. तर त्यानंतर मग व्यवस्थित शिजले मी बघितलं आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट. आता शेंगदाण्याचं कूट थोडंसं मी जास्त टाकते, कारण मसाला व्यवस्थित असं चांगला लागला पाहिजे. आणि मसाला तर आणि वरतून कोथिंबीर टाकली. तर अशा पद्धतीने सिंपल अशी पण टेस्टला इतकी अप्रतिम अशी गवारीची शेंग तयार होते. आपल्याला किती असेल तर आहे ना कमीच असतं, पण आवड खूप महत्त्वाची असते. त्यामुळं मला खूप आवडायचे की मला पितळेचे डबे चहा साखरेसाठी घ्यायचे होते, तसंही मला चेंज करायचे होते. त्यामुळं मग मी यावेळेस पितळेचे घेतले आहेत. तर आणि जे ओतत आहे ना ते पहिले आहेत माझे स्टीलचे आहेत, छान आहेत ते पण. तेही यूज करते कधी कधी मी आणि हेही यूज करते. तर पहिल्यांदा धुवून घेतलं त्यांना, कारण आपण घरामध्ये काही आणलं तर पहिल्यांदा धुवून घेतो आणि त्यानंतर त्याच्यात चहा साखर ठेवली आहे. तर डबे माझे इतकं मला तर खूप आवडले आणि तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.